दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या वारी उत्साहाची या कार्यक्रमाअंतर्गत चाले पंढरीची वाट या कार्यक्रमात आपण सर्व भाविकांचे वारकऱ्यांचे स्वागत वंदन अभिनंदन। मंडळी, आजच्या या कार्यक्रमात पंढरीच्या विठुरायाच्या चरणी आपली भावसुमन अर्पण करण्यासाठी माझ्यासोबत आहेत आजच्या आपल्या गायिका रेखाताई भालेराव। आजच्या आपल्या या हसतमुख ज्येष्ठ गोड सुरेल गळ्याच्या गायिका गेले 30 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना सुरेल संगीत शिकवत आहेत। रेखाताई मूळच्या जबलपूरच्याच, त्यांचे संगीताचे शिक्षण जबलपूरच्या भातखंडे महाविद्यालयातून झाले आहे। रेखाताईंनी जबलपूरमध्ये 100 पेक्षा जास्त कार्यक्रम दिले आहेत। जबलपूरच्या ज्ञानेश्वरी उपासक कुंदाताई आगवण यांच्या अनेक भजनांना संगीत त्यांनी दिलेले असून स्वरही त्यांनी दिलेले आहेत। आणि संवादिनीवर आहेत आजचे ज्येष्ठ श्रेष्ठ संवादिनी वादक श्री विजय चांदोरकरजी। तर तबल्यावर साथ देत आहेत जबलपूरचे प्रसिद्ध तबला वादक श्री धनंजय परांजपे। झांजवर आहेत चित्राताई दुर्वेकर आणि निवेदन करणार आहे मी सौ निलिमा सुभाष देशपांडे। चला तर आपण करूया पंढरपूरची वारी। मंडळी, वारी, वारकरी, पंढरपूर, विठू माऊली, रामकृष्ण हरी, माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हे शब्द म्हणजे वारकऱ्यांसाठी भक्तांसाठी आनंद, अत्यानंद आणि आषाढी कार्तिकी एकादशीला असतो परमानंद। वारकरी परंपरेचा महिमा सांगताना संत एकनाथ म्हणतात, वारकरी आणि वारी म्हणजे ग्रीष्माने तापलेल्या अग्नीला आषाढ सहस्त्राधारांनी कवेत घ्यावे आणि भुवनवेलींनी पानाफुलांनी पुनश्च बहरून यावे। ही असते वारकऱ्यांच्या जीवनातली आषाढी कार्तिकी वारी, म्हणजेच महाकवी कालिदासांच्या यक्षासारखी। अशा या वारीचा पुनश्च पाया घालणारे ज्ञानेश्वर माऊली अगदी लहानांपासून थोरांपर्यंत लाडानी अगदी मिठी मारण्यासारखी ही फक्त एकच माऊली आणि ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली। मंडळी, ज्ञानेश्वर माऊलींची कल्पना शक्ती आणि भगवंतांचे प्रेम यांचा सुरेख संगम म्हणजे त्यांचे अभंग। कुठून तरी अचानक चंदनाचा सुगंध यावा असा त्यांना भास व्हावा आणि नक्कीच तो देवकीनंदन गोपाळ माझ्या भेटीला आला असणार असं त्यांना वाटावं। चाचरत चाचरत बाहेर आले तर काय, प्रत्यक्ष तो सावळा सुंदर उभा आहे असं त्यांना वाटलं। आणि माऊलींची ही भक्ताविषयीची आणि भक्तीची आस त्यांच्याच या शब्दात ऐकूया। अवचिता परिमाळू झळकला अळूमाळू, झळकला अळूमाळू। Bye.
प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार असलेल्या श्रीकृष्णावर माया करणारे संत ज्ञानेश्वर. भक्ती, प्रेम, वात्सल्य यांचा वर्षाव करणारी माऊली आणि माऊली माऊली म्हणत कवटाळणारे त्यांचे भक्त. माऊलींच्या भेटीसाठी असणारी तळमळ, एकदा तरी आळंदीला जावं असं वाटणारे त्यांचे भक्त. आणि हे जेव्हा आळंदीला जातात ना, त्यावेळा समाधीवर डोकं ठेवलं की मग या भक्ताची जी इच्छा असते ती परमोच्च पदाला पोचते. आणि मग माऊलींना डोळे भरून बघितलं, त्याच्या भक्तीत लीन झाले, मग काय काय करणार तर भक्ती मार्गाचा पायऱ्या चढत जाऊन जात 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 अगदी वरच्या पदापर्यंत पोहोचतात. चला आळंदीला जाऊ हा अरुंधती आगवण यांनी लिहिलेला अभंग अशाच प्रकारचा आहे. या अभंगाला संगीत दिलेलं आहे आपल्या गायिका रेखाताई यांनी आणि स्वर देखील दिलेले आहे रेखाताईंनीच. चला तर ऐकूया, चला आळंदीला जाऊ. Thank you.
मंडळी, हे वारकरी जेव्हा वेगवेगळ्या दिंड्या घेऊन वारीत सामील होतात ना, आणि मग अनेक प्रकारचे भक्तिमय कार्यक्रम असतात. रोजचा त्यांचा आपला एक दिनक्रम देखील असतो आणि तो अतिशय शिस्तशीर असतो. पण दिंडीत रिंगणाचा कार्यक्रम झाला की अजून एक कार्यक्रम होता. त्याला म्हणतात धावा. आणि हा कार्यक्रम दिंडीतला सगळ्यात बेशिस्त कार्यक्रम असतो. त्याला कारणही तसंच आहे. संत तुकाराम महाराज जेव्हा पंढरपूरला मजल दरमजल करत जात आणि अगदी पंढरपूरच्या जवळ आले की यांना भगवंताचा अशी काही ओढ लागे किंवा यांचा प्राण असा काही कासावीस व्हायचा की हे तिथून धावतच सुटायचे आणि कधी एकदा या भगवंताला मिठी मारतो असं त्यांना व्हायचं. ही जागा आज वेळापूर म्हणून ओळखली जाते. आणि या वेळापूर जवळ सगळ्या दिंड्या आल्या की मग सिंचन करता मूळ वृक्ष ओलावे सकळ हा अभंग म्हणत म्हणत तुका म्हणे धाव, तुका म्हणे धाव असं म्हणत सगळे वारकरी धावायला लागतात. आणि हा त्या वारीतला सगळ्यात खरोखरच बेशिस्त पण भक्तिमय कार्यक्रम असतो. मंडळी, आपण आपल्या रोजच्या जीवनात देखील हे अनुभवतो. एखाद्या आई मुलाचं, एखाद्या वडील मुलाचं जे नातं असतं ना, खूप दिवसांनी एखादे आई वडील आपल्या मुलाला भेटले किंवा मुलीला भेटले, तो जो मनातला जो आनंद असतो, हा आनंद कसा होतो तर तो मुलगा जाऊन अगदी आई वडिलांच्या गळ्या पडतो, जीवाशिवाची भेट व्हावी तशीच. आणि कधी कधी असं वाटतं की हे संत देखील आपल्या या भक्ताला किंवा आपल्या या देवाला असंच आपले वडील, आपले पिता, आपली आई असं समजतात आणि जीव कासावीस करून त्यांच्याजवळ जाऊन एकदा माऊलीच्या गळ्यात पडतात. आणि ही जी जीवाशिवाची भेट असते, ही झाली की मगच ते अभंग निघतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. संत तुकारामांचा हा अभंग, याला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेके यांनी आणि गायलं देखील आहे पंडित जितेंद्र अभिषेके आणि किशोरी अमनकर यांनी. चला तर आपण ऐकूया हे अभंग.